नमस्कार, मी डॉक्टर मोहन पाखरे, फाउंडर अँड प्रेसिडेंट ऑफ जिनेस इंडिया रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड आपलं स्वागत करीत आहे. आज आपण या ठिकाणी जमलेले आहोत स्टुडंट ट्रान्सफॉर्मेशन मास्टरी या ट्रेनिंग प्रोग्रामसाठी. आणि स्टुडंट ट्रान्सफॉर्मेशन मास्टरी या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. काय आहे हा स्टुडंट ट्रान्सफॉर्मेशन मास्टरी प्रोग्राम, याची थोडक्यात आपण ओळख करून घेऊया. स्टुडंट ट्रान्सफॉर्मेशन मास्टरी हा ट्रेनिंग प्रोग्राम पूर्णपणे मानसशास्त्रावर आधारित, मेंदूशास्त्रावरील आधुनिक संशोधनावर आधारित तयार केलेला कार्यक्रम आहे. आणि या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये कोणताही विद्यार्थी त्याला अपेक्षित यश मिळवू शकतो. येस, हा आमचा दावाच आहे की कोणताही विद्यार्थी अपेक्षित यश मिळवू शकतो. कारण हे विज्ञान आहे, पूर्णपणे प्रोसेस जी आहे शैक्षणिक बेस जो तयार केलेला आहे हा वैज्ञानिक आधारावरती केलेला आहे, काही संशोधनावर आधारित केलेला आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्या विद्यार्थ्यांना त्यांना त्यांच्या अपेक्षित असलेले यश हे मिळणार आहे. स्टुडंट ट्रान्सफॉर्मेशन मास्टरी हा ट्रेनिंग प्रोग्राम म्हणजेच एक यशाची गुरुकिल्ली आहे असं आपल्याला म्हणता येईल. यामध्ये तुम्हाला बरेचसे मेंदूशास्त्रावरील संशोधन आणि त्याचा अभ्यासामध्ये होणारा परिणाम ह्या सगळ्या गोष्टींची इत्थंभूत माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी कितीही अभ्यास चांगला केला किंवा कितीही कमी अभ्यास केला तरी त्याला मिळणारे मार्क्स जे आहेत हे ठराविकच असतात, त्यात विशेष बदल होत नाही. याचं काय रिझन असेल? आपण आतापर्यंत जर संशोधन पाहिलं, जर अनालिसिस केलेलं रिपोर्ट पाहिले तर आपल्या लक्षात येईल की जवळजवळ 80 ते 85% विद्यार्थ्यांचे पर्सेंटेज जसं स्टँडर्ड वाढत जातं तसतसं मार्क्स कमी होत जातात. म्हणजे 7वीला जे आहेत त्यापेक्षा थोडे मार्क्स 8वीला कमी, तिथून 2-4 मार्क्स 9वीला कमी, त्यानंतर 10वीला कमी, 11वीला कमी, 12वीला कमी. म्हणजे हा स्लोप हा जवळजवळ 80 ते 85% विद्यार्थ्यांच्या मध्ये हळूहळू कमी होत जातो. एक 5% विद्यार्थी असतात की जे स्टेबल असतात, 5 ते 7% असतील की ज्यांना विशेष फरक पडत नाहीये. स्टँडर्ड 7वीला, 8वी, 9वी, 10वी यांचा बॅलन्स सेम असतो. आणि काही 5% विद्यार्थी असतात की जे दरवर्षी त्यांचा स्लोप हा वरतीच जात असतो, तो कमी होत नाही. पण मेजॉरिटी जर पाहिली तर मेजॉरिटी एकतर ते स्टेबल असेल किंवा आहे त्यापेक्षा कमी मध्ये. हा नेमका स्टडी ब्लूप्रिंट काय आहे, आम्ही कुठे आमच्या गाडीला ब्रेक लावलेले आहेत? अभ्यासाचं प्रमाण वाढतच चाललेलं आहे परंतु मिळणारे पर्सेंटेज मात्र कमी होत चाललेले आहे. याचं नेमकं कारण काय असेल? तर या कारणाची पूर्ण डिटेल्स तुम्हाला प्रॅक्टिकली या कार्यक्रमामध्ये बघायला मिळेल. दुसरा मुद्दा असा आहे की मुलांनी अभ्यास का करावा, वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास का करायचा असतो, त्या अभ्यासाचा, त्या पुस्तकांचा अभ्यास केल्यानंतर त्यांना नेमकं काय मिळणार आहे, आयुष्यभरासाठी काय मिळेल. टेम्पररी आपल्याला मार्क्स मिळणारच आहेत परंतु आयुष्यभरासाठी आम्हाला कोणती गोष्ट मिळेल. शाळेमध्ये कॉलेजेसमध्ये ज्या परीक्षा घेतल्या जातात त्या परीक्षा का घेतल्या जातात, त्याच्या पाठीमागचं सायंटिफिक रिझन काय आहे. तर या सर्वांची उत्तर तुम्हाला या स्टुडंट ट्रान्सफॉर्मेशन मास्टरी या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये मिळणार आहे. ऍक्च्युली अभ्यास करत असताना किंवा मार्क्स मिळवत असताना नेमकी गाडी कुठे अडकते हा जो मी मुद्दा विषय तुमच्यासमोर मांडला होता त्यालाच अनुसरून एक गोष्ट सांगावीशी वाटते की या ठिकाणी गोल सेटिंगला खूप महत्व आहे. पण ते कोणतं गोल सेटिंग? नॉर्मली विद्यार्थी दशेमध्ये गोल सेटिंग म्हटलं की आपण एकच ठरवतो की पर्सेंटेज. पण फक्त मार्कांचं गोल सेटिंग न करता
त्यांच्या आयुष्याचं गोल सेटिंग विद्यार्थी दशेमध्येच व्हायला पाहिजे आणि त्या विद्यार्थी दशेमध्येच केलेल्या गोल सेटिंगला अनुसरून विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करायचा, नेमकं काय करायला हवं, कुठे फोकस करायला पाहिजे, कोणत्या गोष्टी मिळवण्यासाठी त्याची धडपड असायला हवी, ह्या सगळ्यांची इन डिटेल माहिती, पूर्णतः माहिती तुम्हाला या स्टुडंट ट्रान्सफॉर्मेशन मास्टरी या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये मिळते. प्रत्येक पालकाची इच्छा असते की माझ्या मुलाने परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवावे, 90 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले पाहिजे, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. त्याचबरोबर त्याने स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीमध्ये असायला हवं, बाकी वेगवेगळे जे काही क्षेत्र आहेत तिकडेही त्याने चमकायला हवं, म्हणजेच माझा मुलगा ऑलराऊंडर व्हावा असं प्रत्येक पालकाला वाटत असतं. आणि यासाठी त्यांचे प्रयत्नही चालू असतात. वेगवेगळ्या ठिकाणी क्लासेस घ्यायचे, त्याच्या ऍडमिशन्स घ्यायचं, कुठे स्केटिंगला पाठव, इकडे बॉक्सिंगला पाठव, ड्रॉइंगसाठी पाठवलं जातं, गायनासाठी पाठवलं जातं, डान्ससाठी पाठवलं जातं, चांगल्या स्कूलमध्ये ऍडमिशन दिले जातात, चांगल्या कोचिंग क्लासेसला त्यांना पाठवलं जातं. पण हे सगळं करत असताना नेमकं आपण कशाच्या पाठीमागे धावतोय हे मात्र पालक विसरतात. त्यांचं ऑलराऊंड डेव्हलपमेंट कशी होणार आहे, त्यांच्या करिक्युलम मध्ये त्याचं ऑलरेडी एक ब्ल्यूप्रिंट तयार करून दिलेली आहे. आम्ही ती ब्ल्यूप्रिंट सोडून नको त्याच भरत्या गोष्टीच्या पाठीमागे धावत राहतो आणि तिथेच नेमका प्रॉब्लेम होतो. आपल्या मुलांची डेव्हलपमेंट होत नाही, त्याला मार्क्स मिळत जातात. 95%, 97%, 99%, 100% मार्क्स मिळवणारे विद्यार्थी आज आहेत. पण खरोखरच या विद्यार्थ्यांचे तेवढे स्किल डेव्हलप झालेले आहेत का, त्यांच्या कौशल्यांचा तेवढा विकास झालेला आहे का, हे जर चेक करायचं असेल तर तुम्हाला स्टुडंट ट्रान्सफॉर्मेशन मास्टरी हा कोर्स मार्गदर्शन करेल. यामध्ये तुमच्या लक्षात येईल की खरोखरच माझ्या मुलांचे पर्सेंटेज वाढलेले आहेत, पण त्यांच्या स्किलचा डेव्हलपमेंट झाले की नाही, त्यांच्या कौशल्यांचा विकास झालेला आहे की नाही, आणि जर झाला नसेल तर मला नेमकं कुठे फोकस करायला. हा एक बेसिक लेवल परंतु इन डिटेलमध्ये तुम्हाला माहिती देणारा हा कोर्स आहे. हा कोर्स विद्यार्थ्यांच्यासाठी जेवढा महत्वाचा आहे तेवढाच हा पालकांच्यासाठी महत्वाचा आहे आणि म्हणून विद्यार्थी आणि पालकांना एकत्र या ठिकाणी प्रवेश दिला जातो. परीक्षेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. ते नेमके असे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न का विचारले जातात, त्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे. प्रत्येक प्रकारचा प्रश्न विचारण्याच्या पाठीमागे त्यांचा एक उद्देश लपलेला आहे, एक स्किल लपलेला आहे, एक कौशल्याचा विकास झालेला आहे की नाही हे तपासण्यासाठीची ही प्रोसिजर आहे. परंतु आम्ही एकच स्किल डेव्हलप केलेला आहे, रट्टा मारायचं, पाठांतर करायचं, मुलांच्याकडून घोकमपट्टी करून घ्यायची, 5 वेळा 10 वेळा त्याच्याकडून लिहून घ्यायचं, वाचून घ्यायचं आणि परीक्षेला पाठवायचं. काय उपयोग या परीक्षेचा. अशा पद्धतीने तुमच्या मुलाला जर 100 पैकी 100 जरी मार्क्स मिळाले तरी तुमचा मुलगा नापास आहे. आणि याची एक छोटीशी टेस्ट तुम्ही बघा. या टेस्टमध्ये तुम्हाला लक्षात येईल की खरोखरच तुमच्या मुलाची कौशल्याचा विकास झालेला आहे की नाही. मुलांचं पुस्तक घ्या, कोणत्याही इयत्तेचं पुस्तक घ्या. तुमचा मुलगा आता ज्या वर्गात शिकत आहे त्या वर्गातलं बुक घेतलं तर अतिउत्तम, गेल्या वर्षाचं घेतलं तर अतिशय छान. त्या बुकच्या सुरुवातीच्या काही पेजेसमध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन, प्रिफेस किंवा प्रस्तावना, जर मराठीमध्ये असेल तर प्रस्तावना, इंग्लिशमध्ये असेल तर इंट्रोडक्शन किंवा प्रिफेस असं लिहिलेलं टायटल असलेलं एक पेज तुम्हाला बघायला मिळेल. आणि त्या पेजच्या 2nd, 3rd आणि 4th पॅरामध्ये, 2ऱ्या, 3ऱ्या आणि 4थ्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की तुमच्या मुलाने वर्षभर या पुस्तकाचा अभ्यास केल्यानंतर वर्षाच्या शेवटी त्याला काय मिळणार आहे. जर तुमच्या मुलाचं गेल्या वर्षाचं पुस्तक तुम्ही एखादं घेऊन बघा, त्या मुलाला किती टक्के मार्क्स मिळालेले आहेत आणि त्या पेजवरती लिहिलेल्या कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटी त्याला करता येतात.
किंवा त्यामध्ये लिहिलेले कोणकोणते कौशल्य त्याला मिळालेले आहेत. जर तुमच्या मुलाला 100पैकी 100 मार्क्स मिळालेले असतील, परंतु त्या बुकमध्ये, त्या पुस्तकामध्ये लिहिलेल्या ज्या कौशल्यांची लिस्ट आहे त्यामधील जर कौशल्य त्या मुलाकडे नसतील, याचा अर्थ तुमचा मुलगा नापास झालेला आहे. त्याचा जो बेस, फाउंडेशन जे स्ट्रॉंग व्हायला पाहिजे ते झालेलं नाहीये. जर पायाच त्याचा मजबूत नसेल तर पुढच्या वर्षाची नवीन पुस्तकं जी येणार आहेत ती याच कौशल्यावरती आधारित असणार आहेत. जर हेच कौशल्य तुमच्या मुलाकडे नसेल तर 100% मार्क्स घेऊन सुद्धा तुमचा मुलगा पुढच्या वर्षाचा सिलेबस घेण्यासाठी, पेलण्यासाठी, त्याचा अभ्यास करण्यासाठी तयार झालेला नाहीये. तो फक्त पाठांतर करूनच पुढे चाललेला आहे. आणि या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मुलांच्या कौशल्यांचा विकास व्हायला पाहिजे. त्यामुळे इथून पुढे सर्वांनी पर्सेंटेज किती मिळणार आहेत, मार्क्स किती मिळणार आहेत, यापेक्षा माझ्या मुलाची कौशल्य किती विकसित होणार आहेत इकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जर कौशल्यांचा विकास झाला तर मार्क्स ऑटोमॅटिक मिळतात. मार्क्ससाठी तुम्हाला धडपडावं लागत नाही. ज्यांच्याकडे कौशल्य आहेत त्यांना कमीत कमी अभ्यास करून सुद्धा चांगले मार्क्स मिळतात. परंतु ज्यांच्याकडे कौशल्यच नाही आहे त्यांनी कितीही भरपूर अभ्यास केला तरी सुद्धा त्यांना गॅरंटी नाही आहे की चांगले मार्क्स मिळतील. कारण या मुलांना परीक्षेमध्ये नेमका प्रॉब्लेम काय होतो तर पहिला शब्द विसरला की सगळं उत्तर विसरतं आणि मग टेन्शन येतं आणि टेन्शन आलं की पुन्हा सगळंच विसरतं. म्हणजेच येत असूनही लिहिता येत नाही. यांना परीक्षेमध्ये स्ट्रेस निर्माण होतो, भीती निर्माण होते परीक्षेची. आणि यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठी वेगवेगळे स्किल लागतात. ते स्किल जर डेव्हलप झाले तर आपण त्या मुलांच्या भविष्यासाठी एक चांगलं कार्य करू शकतो. कारण 15 वर्षाचं शिक्षण संपलं, आपण ग्रॅज्युएट झालो, गळ्यामध्ये ग्रॅज्युएशनची पाटी आपण घेतली, पण जेव्हा नोकरीसाठी आपण जातो त्या ठिकाणी तुमचे पर्सेंटेज फक्त पहिल्या नोकरीमध्येच विचारले जातात. त्यानंतर कोणीही विचारत नाहीये. त्यानंतर विचारतात तो एक्सपिरियन्स, आणि एक्सपिरियन्स हा त्यालाच चांगला असतो ज्याच्याकडे स्किल असतं. कारण प्रत्येक बॉसला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आउटकम पाहिजे असतो, जास्तीत जास्त काम पाहिजे असतं. आणि म्हणून ज्यांच्याकडे स्किल आहे त्यांना धडपडावं लागत नाही. त्यांना कुठेही नोकरी मिळते, कोणतंही काम करायला ते तयार असतात. आणि जे काम हातात घेईल ते चांगल्या पद्धतीनं करण्याची कुवत, ताकद त्यांच्यामध्ये असते. कारण त्यांच्या स्किलचं डेव्हलपमेंट झालेली असते. आणि म्हणून आपल्याकडे वेगळे टूल्स असायला पाहिजे, म्हणजेच आपल्याकडे कौशल्य असायला पाहिजे. हे जर कौशल्य असतील तर या कौशल्यांचा विकास झाला असेल तर आपल्याला पर्सेंटेज मिळवणं अवघड नाही. आणि हा स्टुडंट डेव्हलपमेंटचाच एक पार्ट आहे. स्टुडंट ट्रान्सफॉर्मेशन मास्टरीमध्ये या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला ओळख व्हावी, तोंड ओळख व्हावी, यासाठी हा सिलेबस आपण तयार केलेला आहे. सर्व पालकांना माझी विनंती आहे की त्यांनी ताबडतोब कोणत्याही पद्धतीने वेळ न दवडता हा कार्यक्रम लवकरात लवकर अटेंड करावा, की जेणेकरून त्यांना आपल्या मुलांच्या समस्या काय आहेत ह्या समजतील आणि योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्यासाठी त्यांना मदत होईल.